Hello students, I welcome you all in this session of mathematics for standard 7. Students, today we are going to learn even numbers, odd numbers, prime numbers and composite numbers. Students, in Marathi, even numbers means samasankhya, odd numbers means विषम संख्या, प्राइम नंबर्स मीन्स मूळ संख्या, कंपोजिट नंबर्स मीन्स संयुक्त संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इव्हन नंबर्स आणि ऑड नंबर्स म्हणजेच समसंख्या आणि विषम संख्या ह्या आपण 5वी 6वी च्या इयत्तेमध्ये शिकलो आहोत. त्याचप्रमाणे आधी सुद्धा आपल्याला 1 ते 4 च्या वर्गांमध्ये या संख्यांबद्दल थोडीफार माहिती होतीच. तर या वर्षी आपण प्राइम नंबर्स अँड कंपोजिट नंबर्स, त्याचप्रमाणे को प्राइम नंबर्स सुद्धा आपण शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला इव्हन नंबर्स, ऑड नंबर्स यांची रिव्हिजन करायची आहे. तर प्राइम नंबर्स आणि कंपोजिट नंबर्स यांना सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. So, let's go students. Even numbers म्हणजेच समसंख्या. First of all, we will see definition of even numbers in English and also in Marathi. आपले हे सेमीचे वर्ग असल्यामुळे आपल्याला मराठी आणि इंग्लिश या दोघही भाषांमधले त्यांचे अर्थ आणि नावं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. First of all, I will read a definition in English. Numbers which have any digit among 0, 2, 4, 6 or 8 at the place of unit digit are called as even numbers. यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांपैकी अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. तर मग या समसंख्या कोणत्या असतात हे आता आपण पाहूया. सो स्टुडंट्स, हियर आर सम नंबर्स विच आर इव्हन नंबर्स. वी कॅन से दॅट दिस इज अ लिस्ट ऑफ इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 100. ह्या 1 ते 100 अंकांपर्यंतच्या समसंख्या आहेत. So students, from 1 to 10 there are total 5 numbers that are 2, 4, 6, 8 and 10. Also in 11 to 20 there are 5 numbers that are 12, 14, 16, 18, 20. In the next 20 to 30 there are also 5 total numbers, and these numbers are 22, 24, 26, 28, 30. And also in the next line 31 to 40 there are also 5 numbers. These are 32, 34, 36, 38, 40. In 41 to 50 there are 5 numbers. These numbers are 42, 44, 46, 48, 50. And in 51 to 60 there are also 5 numbers. These numbers are 52, 54, 56, 58 and 60. From 61 to 70 there are 5 numbers. These are 62, 64, 66, 68 and 70. From 71 to 80 there are also 5 even numbers. These numbers are 72, 74, 76, 78 and 80. From 81 to 90 there are also 5 numbers. These numbers are
82, 84, 86, 88 and 90. From 91 to 100, there are also 5 even numbers, and these numbers are 92, 94, 96, 98 and 100. So students, we have seen all the numbers from 1 to 100. In each and every row, there are 5 numbers. So, from 1 to 100, there are total 50 even numbers from 1 to 100. म्हणजेच 1 ते 100 पर्यंतच्या अंकांमध्ये 50 समसंख्या आहेत. मग बाकी 50, त्या बाकी 50 कशामध्ये येतात ते सुद्धा आता आपल्याला शिकायचं आहे. These numbers are always divided by 2, 4, 6, 8, 10, etc. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी 6वीच्या वर्गामध्ये तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या हा एक घटक होता. दॅट इज टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. तर या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी मध्ये तुम्ही काही कसोट्या शिकल्या. 2, 3, 4, देन 6, 9, 7 ह्या सर्वांच्या तुम्ही टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी शिकला आहात. तर त्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी नुसार दोनाने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या त्या सर्व संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. अशी आपण साधी आणि सोपी समसंख्यांची व्याख्या करू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, बेचा जर आपण दोनाचा जर पाढा घेतला तर बे 10 20, दॅट इज 2 10 20. तर मग अशा प्रकारे 20 पर्यंतच हा पाढा संपतो. परंतु जर आपण हा पाढा पुढे पुढे करत गेलो तर आपल्याला 100 पर्यंत आपण करू शकतो. अजून त्याच्या पुढे सुद्धा आपण हा पाढा वाढवू शकतो. We can increase that table up to so many times. मग आपण याला म्हणू शकतो की 250 चा 100 म्हणजेच काय की 100 हा सुद्धा दोनाच्या पाढ्यामध्ये येतो, असा त्याचा आपला अर्थ आपण लावू शकतो. तर मग यामध्ये ज्या समसंख्या असतात त्या प्रत्येक संख्येला दोनाने पूर्ण भाग जातो, आणि जर दोनाने पूर्ण भाग जात नसेल तर ती संख्या समसंख्या नाही. दॅट इज नॉट इव्हन नंबर. अँड द नेक्स्ट नंबर इज 4. जर ती संख्या 4च्या पटीमध्ये असेल तर त्या संख्येला 4ने पूर्णपणे जर भाग जातो, आणि जर 4ने जर पूर्ण भाग जात असेल तर ती सुद्धा समसंख्याच असते. त्याचप्रमाणे 6च्या पटीमधले सुद्धा या समसंख्या असतात, आणि या समसंख्यांना 6ने सुद्धा भाग जातो. मग 6च्या पटीतल्या संख्या कोणत्या? तर मग 6, 12, 18, 36, 30, 42 ह्या ज्या काही संख्या झाल्या या 6च्या पटीमध्ये आहेत, आणि ह्या सुद्धा समसंख्या आहेत. त्याचप्रमाणे 8च्या पटीमध्ये ज्या ज्या संख्या असतील त्या सगळ्या समसंख्या आहेत, आणि या समसंख्यांना सुद्धा 8ने पूर्ण भाग जातो. लास्ट बट नॉट द लिस्ट, द मोस्ट लाइक्ड टेबल ऑफ 10. स्टुडंट्स, फक्त 1 to 10 पर्यंतचे अंक लिहायचे, त्यावर 0 0 लिहित जायचे. आपला झाला हा 10चा पाढा किंवा 10चा टेबल. तर मग या टेबलमध्ये आपण ज्यावेळेस पाहिलं तर या संख्यांच्या संपूर्ण एकक स्थानी आपल्याला 0 0 0 0 दिसतो. मग ज्या संख्या 10च्या पटीमध्ये आहेत किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 आहे त्या संख्येला 10ने पूर्ण भाग जातो, हे आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलो आहोत. तर मग यावरून असं लक्षात येतं की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतील तर त्या सर्व संख्या समसंख्या असतात. त्याचप्रमाणे 2, 4, 6, 8, 10, 12, 14 या साऱ्या संख्याच्या पाढ्यामध्ये टेबलमध्ये येणाऱ्या ज्या काही संख्या असतील, जे काही नंबर्स असतील, त्या सगळ्या नंबर्सना आपण इव्हन नंबर्स असं म्हणायचं आहे.
So students, you have to make a list of these even numbers. So students, next numbers are odd numbers, म्हणजेच विषम संख्या. Numbers which have any digit among 1, 3, 5, 7 or 9 at the place of unit digit are called as odd numbers. अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यांपैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या असे म्हणत असतो. So students, here is a list of odd numbers from 1 to 100. From 1 to 10, there are also 5 numbers. And these numbers are 1, 3, 5, 7, 9. From 11 to 20, there are also 5 numbers. These numbers are 11, 13, 15, 17, 19. From 21 to 30, there are 5 numbers. These numbers are 21, 23, 25, 27, 29. From 31 to 40, there are 5 numbers. And these numbers are 31, 33, 35, 37, 39. From 41 to 50, there are also 5 numbers. And these numbers are 41, 43, 44, 45, 47, 49. From 51 to 60, there are 5 numbers. And these numbers are 51, 53, 55, 57, 59. From 61 to 70, there are 5 numbers. And these numbers are 61, 63, 65, 67, 69. From 71 to 80, there are 5 numbers. These are 71, 73, 75, 77, 79. From 81 to 90, there are 5 numbers. 81, 83, 85, 87, 89. From 91 to 100, there are also 5 numbers. 91, 93, 95, 97 and 99. So students, here we got a list of odd numbers from 1 to 100. So students, next is prime numbers. म्हणजेच मूळ संख्या. Numbers which have only 2 factors or divisors that are 1 and other that number only are said to be prime numbers. अशा संख्या ज्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणतो. तर मग या मूळ संख्या किती आहेत, कोणत्या कोणत्या आहेत हे आपण आता जाणून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ते म्हणजे 1 इज नेदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. 1 हा असा अंक आहे जो मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. ऑल दीज प्राईम नंबर्स स्टार्ट फ्रॉम 2. आणि आपण 1 ते 100 मध्ये जर पाहिलं तर खऱ्या ह्या ज्या प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत, ह्या 2 पासून सुरू होतात. 1 ही प्राईम नंबरही नाही आणि कंपोजिट नंबर सुद्धा नाही. देर आर 25 प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100. 1 ते 100च्या अंकांमध्ये 25 मूळ संख्या आहेत. सो स्टुडंट्स, लेट अस सी हाऊ मेनी and which are these prime numbers from 1 to 10, 11 to 20 and so on. Here is a list of prime numbers from 1 to 100. इथे एक यादी तुम्हाला देण्यात आलेली आहे जी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या दर्शवते. From 1 to 10 there are 4 prime numbers and these numbers are 2, 3, 5, 7.
तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं समसंख्या आणि विषम संख्या. यांच्यामध्ये 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या होत्या. परंतु आता प्राईम नंबर्समध्ये काही अशा संख्या आहेत, विषम संख्या अशा आहेत की त्या प्राईम नंबर्समध्ये सुद्धा आलेल्या आहेत. मग इथे काही एका ओळीमध्ये 4 आहेत किंवा एका ओळीमध्ये 2च आहेत किंवा एका ओळीमध्ये 3 आहेत. मग या संख्या कमी जास्त का आहेत? कारण मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्यांना फक्त एक आणि तीच संख्या यांनीच भाग जात असेल, अशा प्रकारे त्यांचे फक्त 2च फॅक्टर असतील, 2च त्यांचे डिव्हायझर्स असतील, तर त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणत असतो. किंवा फक्त 2च संख्यांनी भाग जात असेल असंही आपण त्या मूळ संख्येच्या व्याख्येमध्ये म्हणू शकतो. सो फ्रॉम 1 to 10 देर आर ओनली 4 नंबर्स. 2, 3, 5, 7. आता यामध्ये 2 फक्त हा स्वतःच्याच पाढ्यामध्ये येतो, तो दुसऱ्याच्या पाढ्यामध्ये कुठेच येत नाही, फक्त एकाच्या आणि 2च्या. तसंच 3चं सुद्धा आहे, 5चंही तसंच आहे, 7चं सुद्धा तसंच आहे. यांच्या पाढ्यामध्ये वेगवेगळ्या संख्या येतात, परंतु या संख्या पुन्हा दुसऱ्या कोणत्याही अंकाच्या किंवा कोणत्याही संख्येच्या पाढ्यामध्ये टेबलमध्ये येत नाहीत आणि म्हणून या संख्यांना आपण प्राईम नंबर्स, मूळ संख्या असे म्हणत असतो. फ्रॉम 11 to 20 देर आर ओनली 4 नंबर्स अँड दीज नंबर्स आर 11, 13, 17, 19. फ्रॉम 21 to 30 देर आर 2 numbers, 23 and 29. From 31 to 40 there are 2 numbers, that are 31 and 37. From 41 to 50 there are 3 numbers, and that are 41, 43, 47. From 51 to 60 there are only 2 numbers, that are 53 and 59. From 61 to 70 there are only 2 numbers. These numbers are 61 and 67. From 71 to 80 there are 3 numbers. These numbers are 71, 73 and 79. From 81 to 90 there are only 2 numbers, and these numbers are 83, 89. From 91 to 100 there is only one number, and that number is 97. अशा प्रकारे आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमधले मूळ संख्या आपण पाहिल्या आहेत. जर आपण या संख्या मोजल्या तर किती होतात? सो स्टुडंट्स, ह्या ज्या संख्या आपण पाहिल्या तर या संख्या एकूण 25 आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला कंपोजिट नंबर्स म्हणजे संयुक्त संख्या आता शिकायचं आहे. कंपोजिट नंबर्स, those numbers which have more than 2 factors or divisors are called as composite numbers. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत, डिव्हायझर्स आहेत, अशा संख्यांना आपण कंपोजिट नंबर्स असे म्हणत असतो. संख्यांचे जर 2 संख्यांपेक्षा अधिक विभाजक असतील तर त्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. सो स्टुडंट्स, here is a list of composite numbers from 1 to 100. आता आपण मूळ संख्या पाहिल्या आहेत, आता आपल्याला संयुक्त संख्या पाहायच्या आहेत. मग या संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंतच्या कोणत्या कोणत्या आहेत? सो these numbers are, तर मग एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही विषम संख्या सुद्धा या संयुक्त संख्यांच्या गटामध्ये मोडतात. तर मग यामध्ये 1 ते 10 पासून कोणते अंक आहेत, कोणत्या संख्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. फ्रॉम 1 to 10 देर आर 5 numbers, and these numbers are 4, 6, 8, 9 and 10. From 11 to 20 there are 6 numbers, and these numbers are 12, 14, 15, 16, 18, 20. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 4 म्हणजेच 4. आता 4 हा कोणाकोणाच्या पाड्यात येतो, ज्याला कोणाकोणाने आपण भाग देऊ शकतो, जसं आहे 1, 2 आणि 4. म्हणजेच याचे विभाजक जे आहेत ते 2 पेक्षा जास्त झाले,
3 विभाजक त्याचे होत आहेत, स्वतः 4, 2 आणि 1 या 3 संख्यांच्या पाढ्यामध्ये ते येतो तो म्हणून 4 हा नंबर जो आहे तो संयुक्त संख्या आहे, कंपोजिट नंबर आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक अंकाचे विभाजक फॅक्टर्स आपण काढू शकतो. From 21 to 30 there are 8 numbers and these numbers are 21, 22, 24, 25, 26, 27, 28 and 30. From 31 to 40 there are also 8 numbers and these numbers are 32, 33, 34, 35, 36, 38, 39 and 40. From 41 to 50 there are also 7 numbers and these numbers are 42, 44, 45, 46, 48, 49 and 50. From 51 to 60 there are 8 numbers and these numbers are 51, 52, 54, 55, 56, 57, 58 and 60. From 61 to 70 there are 7 numbers and these composite numbers are 62, 63, 64, 65, 68, 69 and 70. From 71 to 80 there are 7 numbers and these numbers are 72, 74, 75, 76, 77, 78, 80. And from 81 to 90 there are 8 numbers and these numbers are 81, 82, 84, 85, 86, 87, 88, 90. From 91 to 100 there are 9 numbers and these numbers are 91, 92, 93, 94, 95, 96, 98, 99 and 100. Like these students, there are 74 composite numbers from 1 to 100. अशा प्रकारे 1 ते 100 या संख्यांमध्ये एकूण 74 संख्या या कंपोजिट नंबर्स म्हणजे संयुक्त संख्या आहेत. So students, you have to also make a list of more composite numbers. तुम्हाला अजून कंपोजिट नंबर शोधून काढायचे आहे. जसं 101 हा नंबर प्राईम नंबर आहे का कंपोजिट नंबर आहे, त्याचप्रमाणे तो नंबर इव्हन नंबर आहे का ऑड नंबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला 101 पासून तर पुढेच्या ज्या काही 500 किंवा 200 पर्यंत ह्या संख्यांचे प्रकार तुम्हाला लिहायचे आहे. सो स्टुडंट्स, थँक्यू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू. आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये.